मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचा अंदाज बरोबर निघाला बरं का. तो जो नवीन आलाय ना कोणी कॅरेक्टर, तो मारेकरी, तो राकेशच आहे, म्हणजे नागराजचा मुलगा. पण आधी त्यांनी राकेश हे कॅरेक्टर खूपच असं लल्लू घेतलं होतं बरं का, आणि हा जरा जास्ती स्मार्ट दाखवलाय. तुम्हाला आठवतं का राकेशचं कॅरेक्टर? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता काल आपण पाहिलं होतं की सायली जेव्हा बोलत असते अर्जुनशी, तेव्हा तिथे प्रतिमा आत्या येतात. अर्जुन सायलीला वाटतं प्रतिमा आत्याने आपलं बोलणं ऐकलं की काय. दोघे पण घाबरतात. पण नेहमीप्रमाणे हा सस्पेन्सच होता. प्रतिमा आत्याने या दोघांचं बोलणं काही ऐकलेलं नाहीये. प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग हे सायली, अजून गप्पाच मारत बसलीयस काय? अगं, मला वाटलं होतं आराम करत असशील. काय रे अर्जुन, मला वाटलं तू अति काळजी करशील सायलीची आणि ही अति चिडेल. अगं सायली, त्यापेक्षा झोप थोड्या वेळ. अर्जुन म्हणतो, अगं आत्या, मी काही तिला त्रास नाही देते. सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मला माफ करा हं, मी असं न सांगता सवरता बाहेर जायला नको होतं. तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला ना? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाहीये. तुम्ही दोघं सरबत प्या आणि आराम कर ग सायली थोड्या वेळ. असं म्हणून आता त्या सरबत देऊन जाणार असतात. तेवढ्यात त्या पुन्हा सायलीला म्हणतात, काय ग, अगं बघतेस काय, मुहूर्ताची वाट बघतेस का? सायली, ते सरबत पी. बरं बस, मी पाजते तुला. असं म्हणून त्या प्रेमाने सायलीच्या जवळ बसतात आणि स्वतःच्या हाताने ते सरबत तिला पाजायला लागतात. सायली आता त्यांच्याकडे बघते, एक एक गोट पिते आणि तिच्या डोळ्यात येतं पाणी. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली, काय हे बेटा, परत तुझ्या डोळ्यात पाणी आलंय, काय झालं ग बेटा? सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही पण सकाळपासून काही खाल्लं नसेल ना, मी पटकन जाते आणि सरबत करते तुमच्यासाठी. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली, आता कुठे जायचं नाहीस हं, तू थोड्या वेळाने नाश्ता कर पोटभर, म्हणजे माझंही पोट भरेल. सायली म्हणते, आत्या, तुम्ही जर नीट खाल्लत ना तर माझंही पोट भरेल. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली, तू स्वतःची काळजी घे बरं बेटा, सगळ्यांची कुठे काळजी करतेस? सायली म्हणते, आत्या, तुमची तर काळजी करायलाच हवी ना मी. असं म्हणून ती पटकन प्रतिमा आत्याला मिठी मारते. अर्जुन या दोघी मायलेकीचं कौतुक बघतोय आणि त्याला खूप छान वाटतंय. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड सुद्धा मंडळी. आता प्रतिमा त्या सायलीला असं तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, अगं कसं मायलेकीचं नातं आहे बघ ना आपलं. सायली म्हणते, म्हणजे? प्रतिमा त्या म्हणतात, अगं बघ ना, मुलगी जेव्हा लहान असते तेव्हा आई तिची काळजी घेते आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा आईची काळजी मुलगी घेते. जसं तू आत्ता बोललीस, पोटभर जेवून घे आत्या, मग माझं पोट भरेल, हो की नाही? हे आईचं वाक्य तू पण बोलून गेलीस. कसं न ग सायली, आपले कसले ऋणानुबंध आहेत हे देवच जाणे. तू न सायली मागच्या जन्मी नक्की माझी लेक होतीस बघ. सायली पुन्हा एकदा प्रतिमात्याला मिठी मारते. सायली खूप भावूक झालेली असते. अर्जुन पण ते सगळं बघून भारावून गेलाय. अर्जुन आज सायलीला म्हणतो सुद्धा बरं का, की तू प्रतिमात्याला आई म्हण. सायली म्हणते, ते DNA रिपोर्ट येऊ द्या, मग मी आई बाबा म्हणेल. मी जर आत्ताच आई बाबा या शब्दात गुंतले ना तर मला त्रास होईल. हे मात्र सायलीचं वाक्य खरं आहे. प्रेक्षकांनो, येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे बरं का, आणि महा एपिसोडमध्ये प्रिया मॅडमची एंट्री आहे. काल तुम्ही प्रोमो पाहिला का? ठरलं तर मग या मालिकेचा नवीन आलेला नक्की बघा, आणि नसेल पाहिला तर मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते माझ्या दुसऱ्या चॅनलवर, अनगावित स्टोरीवर. प्रिया येणार आहे आता, आणि प्रिया, तिला दिवस गेलेत हा बॉम्ब सायलीवर टाकणार आहे आणि ती सांगणार आहे की तिने अर्जुनला सांगितलं होतं, आणि आता सायलीबाई चिडणार आहेत अर्जुनवर, का सांगितलं नाहीत मला म्हणून. तर असो, या सीनमध्ये आपण बघतोय, मागच्या जन्मी नाही प्रतिमा आत्या, मी याच जन्मीची तुमची तन्वी आहे, असं सायली मनातल्या मनात बोलत असते आणि म्हणत असते, थोडा वेळ द्या, मग मी तुम्हाला सगळं सांगेल. इकडे आता काल आपण पाहिलं, मैपत बाबाने कोट्यावधी जमिनीच्या पेपरवर सह्या केल्यात. आता मैपत सचिनकडे बघून स्माईल करतो. त्या मुलीने आता एका बॅगमध्ये भली मोठी कॅश मैपतला दिली आहे. मैपत म्हणतो, नाही नाही पोरी, मला ना आता पैशांकडे बघायची इच्छा नाही आहे, तू हे घेऊन जा. ती मुलगी म्हणते, बाबा, हे पैसे भक्तांच्या कल्याणासाठी, हे पैसे आश्रमासाठी वापरा. मी आता आश्रम बांधायला घेते आणि काम सुरू झालं की लगेच सांगते तुम्हाला. मैपत आता ते पैसे स्वतःकडे ठेवून घेतो बरं का, आणि मग सगळेजण मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय असं म्हणायला लागतात. सचिनचे डोळे पांढरे झालेत ते पैसे बघून, फिरलेत त्याचे डोळे. सचिन मनातल्या मनात विचार करतो, वा, अरे हा धंदा तर एकदम मस्त आहे, शिवाय इन्व्हेस्टमेंट तर शून्य. मी तर अण्णांना मूर्खात काढत होतो आणि यांनी तर पैशाची नदीच वळवली आहे. वा, अण्णांना आता काही बोलण्यात पॉईंटच नाहीये, पण आता यांचं प्रस्थान किती मोठं करता येईल हे बघायला हवं. सचिन मनातल्या मनात हा विचार करत असतो.
इकडे आज त्यांनी अस्मिताचा सीन घेतलाय आणि चैतन्याचा. अस्मिताबाई इंटरव्ह्यू देऊन आल्यात बरं का. तोपर्यंत चैतन्याने बाळ सांभाळलेलं असतं अस्मिताचं. अस्मिता आता धापा टाकीत येते चैतन्याकडे आणि म्हणते, चैतन्य, त्रास नाही ना रे दिला बाळाने तुला? चैतन्य म्हणतो, कसं झाला पण अस्मिताताई इंटरव्ह्यू? अस्मिता म्हणते, चांगला झाला रे इंटरव्ह्यू, सिलेक्ट केलंय त्यांनी मला. चैतन्य म्हणतो, अरे वा, क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. हा, काय झालं ग अस्मिताताई, अशी का नाराज झाली आहेस? पॅकेज कमी आहे का? अस्मिता म्हणते, नाही रे चैतन्य, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तीच आहे पॅकेज. पण चैतन्य म्हणतो, पण का? अस्मिता म्हणते, नाईट शिफ्ट करावी लागणार ना, नाईट शिफ्ट हे ऑप्शन माझ्याकडे नाहीच आहे. चैतन्य म्हणतो, हो बरोबर आहे ते, रात्रीच्या वेळेला तुला तर गोलूला भेटता पण येणार नाही मग. अस्मिता म्हणते, याचा अर्थ ही नोकरी पण गेली. चैतन्य म्हणतो, जाऊ दे ग अस्मिताताई, बेटर लक नेक्स्ट टाइम. अस्मिता म्हणते, नेक्स्ट टाइम कधी येणार चैतन्य? चैतन्य म्हणतो, अगं ये अस्मिताताई, अगं इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांना पण इतक्या लवकर नोकरी मिळत नाही, तू तर पटकन सिलेक्ट पण झाली होतीस. अस्मिता म्हणते, अरे हो रे, पण चैतन्य म्हणतो, अगं थोडी पॉझिटिव्ह साईड बघ ना. अस्मिता म्हणते, अरे मी हा जॉब करणार आहे हे तर मी घरी पण सांगितलं नाहीये, मला टेन्शन आलंय रे. चैतन्य म्हणतो, हा म्हणूनच तू आता म्हातारी दिसायला लागलीस तर. ऐ गोलू, तुझी आई ना आता आजीसारखी दिसायला लागली आहे. अस्मिता म्हणते, चल जा, तूच म्हातारा झालायस आणि केस तुझे पांढरे दिसायला लागलेत बरं का चैतन्य, मी काही म्हातारी नाही झाले. गोलूला देतो आता चैतन्य अस्मिताकडे. अस्मिता म्हणते, ए चैतन्य, तू कितीही माझ्याशी वाईट वाग आणि गंमत कर, पण तू माझ्या गोलूचा बेस्ट मामा आहेस बरं का, थँक्यू, तू त्याला सांभाळलंस. चैतन्य म्हणतो, ए अस्मिताताई, आता थँक्यू म्हणालीस ना तर पैसे गेला मी तुझ्याकडून त्याला सांभाळायचे, कळलं का? तेवढ्यात अस्मिताचा कॉल वाजतो. अस्मिताचा फोन चैतन्याकडे असतो. आता बाळाला घ्यायचं म्हणून तिने त्याच्या हातात दिलेला आहे कॉल, सॉरी फोन. तर चैतन्य म्हणतो, अगं अस्मिता तिचा फोन वाजतोय. आता सहज चैतन्य तिच्या मोबाईलकडे बघतो तर फोन असतो सचिनचा. अस्मिता म्हणत असते, काय रे, कोणाचा कॉल आहे? चैतन्याने फोन पाहिला आणि म्हणतो, अगं सचिनचा कॉल आहे. आणि हा सीन त्यांनी पुढे कंटिन्यू केलाय. आता सायलीची चोरोटी पण भरली जाणार आहे बरं का मंडळी, आणि त्याचंच आता सेलिब्रेशन करणार आहेत सुभेदार आणि किल्लेदार. इकडे अर्जुन आणि सायली आता त्या तुळशी पत्राची खूण बघतात हा सायलीच्या पायावर. बघा आता या सीनमध्ये सायली काहीतरी शोधत असते. अर्जुन म्हणतो, काय शोधतेस बायको? सायली म्हणते, अहो ते छोट्या तन्वीचे फोटो. अर्जुन म्हणतो, अगं तुला तर कळलंय ना तू तन्वी आहेस, मग फोटो का शोधतेस? सायली म्हणते, अहो मी तुम्हाला म्हटलं होतं की मी पूर्णाजीला हे फोटो परत देईल, पण ते माझ्याकडेच ठेवलेत. हे फोटो ना बघितले की मला सहज कळतं की या फोटोंचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे. अर्जुन पण ते फोटो आता बघायला लागतो आणि अर्जुन म्हणतो, बायको तू लहानपणी जेवढी क्यूट होतीस ना तेवढीच आत्ता पण क्यूट आहेस हा. सायली आता सारखी ते फोटो निरखून बघत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, एवढा काय निरखून बघतेस तू फोटो, काय झालं, काही आठवतोय का तुला प्रसंग? सायली म्हणते, अहो बघा ना, ही छोट्या तन्वीच्या पायावर जी खूण आहे ना तशीच खूण माझ्या पण पायावर आहे. अर्जुन म्हणतो, अगं ऑब्विसली तूच तन्वी आहेस ना मग. सायली आता ती खूण बघायला जाते तेव्हा ती खूण जर अशी पुसटशी झालेली असते. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, प्रियाने सायलीच्या पायाला मुद्दाम तव्याचा चटका दिलेला होता. सायली ती खूण दाखवते अर्जुनला आणि अर्जुन म्हणतो, अरे ही खूण तर जरा पुसटशी झाली आहे, असं का झालंय ग बायको? सायलीला आता ते आठवतं, प्रियाने तिला तव्याचा चटका दिला होता. सायली तो प्रसंग आठवते आणि म्हणते, अरे हां, प्रियाने मुद्दाम तवा खाली ठेवला होता ना, अहो तेव्हाच ही जन्मखूण कदाचित निघाली असावी. मग अर्जुनच्या लक्षात येतं ते. अर्जुन म्हणतो, अगं सायली तुला प्रियामुळे भाजलं होतं ना? सायली म्हणते, हो. आता तो प्रसंग आठवतो बरं का सायलीला. आपल्याला पुन्हा एकदा इथे व्हिज्युअलाइज करून दिलाय तो प्रसंग. सायलीला तव्याचा चटका देते ती प्रिया वगैरे वगैरे. इकडे आता अस्मिताचा सीन पुन्हा घेतलाय. आजचा एपिसोड थोडा मोठाच दाखवला बरं का त्यांनी. अस्मिता म्हणत असते, चैतन्य अरे कोणाचा कॉल आलाय? चैतन्य म्हणतो, सचिनचा कॉल आहे तुला. तो दाखवतो फोन अस्मिताला आणि म्हणतो, का कॉल करतोय सचिन तुला? अस्मिता म्हणते, का कोणाच ठाऊक सारखा सारखा कॉल करतोय, मागे पण कॉल आला होता त्याचा आणि मेसेज पण आला होता, काहीतरी बोलायचंय म्हणतोय. चैतन्य म्हणतो, का? अगं तो तुला सारखा सारखा का एवढा कॉल करतोय? तू याला ब्लॉक का करत नाहीस अस्मिता ताई? अस्मिता म्हणते चैतन्याला, हो ना अरे मला तसंच वाटतं, थांब त्याला ब्लॉकच करते. असं म्हणून ती आता गोलूला चैतन्याकडे देते आणि तो फोन नंबर ब्लॉक करण्यासाठी फोन हातात घेते. आणि तेवढ्यात तिला कल्पनाताईंचा कॉल येतो. कल्पनाताईंचा फोन आल्यावर जरा टेन्शनच आलंय अस्मिताला, कारण ती पण न सांगता सवरता बाहेर फिरते ना इंटरव्ह्यूसाठी म्हणून. अस्मिता आता फोन उचलते आणि म्हणते, अगं हां मम्मा बोल. आता कल्पनाताई चिडल्यात बरं का तिकडनं आणि त्या चिडून म्हणतात, काय चाललंय अस्मिता तुझं, काय ग?
अगं आत्ता मी विमलला कॉल केला तेव्हा विमल म्हणाली की गोलूला घेऊन शॉपिंगला गेलीस तू. अगं काय ग अस्मिता, भर उन्हामध्ये गोलूला घेऊन भटकायची काय गरज आहे. अस्मिता म्हणते, ए मम्मा, मी मॉलमध्ये आली आहे ना शॉपिंगला, आणि इथे AC आहे, आणि तसंही तुम्ही सगळेजण सायलीकडे होतात ना, मी एकटी काय करू घरी, बोर होऊ का, म्हणून आले इकडे शॉपिंगला. आता ही कल्पनाताई म्हणते, अगं तुला बाहेरच जायचं होतं तर इकडे यायचं असतं ना प्रतिमाकडे, शॉपिंगला जायची काय गरज होती तुला. एरवी तर तू ऑनलाईन शॉपिंग करतेस ना, मग आताच का तुला मॉलमध्ये जायचं होतं. अस्मिता म्हणते, मम्मा तू घरी ये बरं, मग बोलूयात आपण, बाय. असं म्हणून ती फोन कट करते. आता कल्पनाताई खूप चिडलेल्या असतात तिच्यावर, साहजिक आहे. आता ही अजून तरी कवळीच बाळंतीने ना, म्हणजे मध्येच ते बाळ मोठं दाखवतात, मध्येच छोटं दाखवतात. चैतन्य म्हणतो, काय झालं अस्मिताताई, काय झालं, चिडली आहे का कल्पना मावशी, मी बोलू का तिच्याशी. अस्मिता म्हणते, अरे जाऊ दे, तू तरी काय बोलणार आहेस. अरे तिला जर कळलं ना मी इंटरव्ह्यूला बाहेर फिरते, ती कशी रिॲक्ट करेल कोणाच ठाऊक. चैतन्य म्हणतो, तू नको काळजी करूस आता या सगळ्या. अस्मिता म्हणते, बरं चल चैतन्य, मी निघते हा आता. चैतन्य म्हणतो, अगं मी सोडतो तुला घरी. अस्मिता म्हणते, अरे नको राहू दे, मी जाईल रे, आले होते की नाही मी व्यवस्थित, तशीच जाईल. चैतन्य म्हणतो, नको, काही गरज नाहीये, मी सोडतो तुला, चल. आता अस्मिताला सोडवायला चैतन्य घरी गेलाय. इकडे आता पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन कंटिन्यू केलाय. अर्जुन म्हणत म्हणजे तुझ्या पायावरची खूण ही प्रियाने मुद्दाम घालवली ना, यांना कळतंय बरं का आता प्रियाचा काय डाव आहे. आणि प्रियाला माहित होतं की सायली खरी तन्वी आहे, हे पण यांना अंदाज आलेला आहे. सायली तेच म्हणते, प्रियाला माहित होतं की कुठल्याही क्षणी आपण खऱ्या तन्वीपर्यंत म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचू, DNA टेस्ट करू, म्हणूनच तिने मुद्दाम माझा पाय भाजला तर. अर्जुन म्हणतो, हां, म्हणजे प्रियाला तन्वीच्या पायावरची खूण माहीत असणार आहे, सायली, म्हणूनच तिने स्वतःच्या पायावर पण तशी खूण बनवली होती, मी बघितलं ना. सायली म्हणते, ती तशीच आहे, स्वतःला तन्वी सिद्ध करण्यासाठी ती कुठल्याही थराला जाणार होती तर. पण हे सगळं करत असताना तिला माहीत होतं की मी खरी तन्वी आहे. अर्जुन म्हणतो, तिने लॅबमध्ये दिलेलं ते सॅम्पल तुझंच असणार आहे सायली, रिपोर्ट आले ना की सगळं क्लिअर होईल. सायली म्हणते, आपण लवकरात लवकर माझी चाचणी करून घेऊयात, ती DNA चाचणी, आणि तसंही माझं सॅम्पल त्या लॅबमध्ये असेल ना. अर्जुन म्हणतो, हो असेल ते सॅम्पल लॅबमध्ये. ते काही दिवस ते सॅम्पल ठेवतात आणि मग डिस्पॅच करतात. आय एम शुअर प्रतिमा आत्याचं आणि तुझं सॅम्पल तिथेच असणार आहे. सायली म्हणते, एकदा का कळलं ना प्रतिमा आत्याची आणि रविराज काकांची मी मुलगी आहे, मग आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो, अगं सायली, तू तर प्रतिमा आत्या का म्हणतेस, अगं आई आहे ना ती तुझी, आई म्हण ना. सायली म्हणते, नाही, जोपर्यंत चाचणीचे रिपोर्ट येत नाही ना तोपर्यंत आई आणि बाबा या शब्दांपासून मी दूर राहिलेलंच बरं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये. तुला जर स्वतःहून काही गोष्टी आठवल्या असत्या ना सायली, तर खूप सोपं गेलं असतं आपल्याला हे सगळं. हे फोटो पाहिल्यावर तुला काही आठवतंय का. सायली म्हणते, नाही ना, म्हणजे हे सगळं ना असंच होतं बघा लहानपणापासून. मी एखादी गोष्ट करून जायचे आणि मग काहीतरी समजायचं की तन्वी असं करायची. अर्जुन म्हणतो, तुझी मेमरी परत यावी असं काहीतरी करायला हवं आपण आता. आपण ना सायकॅट्रिस्टकडे जाऊयात, तू येशील का माझ्यासोबत. सायली म्हणते, हो चालेल ना, मला जर माझ्या बालपणीचं सगळं आठवणार असेल तर मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. अर्जुन आणि सायलीला आता तेवढ्यात प्रतिमात्याने आवाज दिलाय, चला बरं अर्जुन सायली जेवायला. आणि मग हे दोघं पटकन ते सगळं सामान ठेवून देतात, म्हणजे ते तन्वीचे फोटो वगैरे ठेवून देतात आणि खाली येतात. इकडे सुमनताई, कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या चोर ओटीची चालू आहे त्यांचं डिस्कशन आता. तर मंडळी, आता सायलीला हळूहळू तिच्या लहानपणीची स्मृती आठवण्यास मदत करणार आहेत बरं का डॉक्टर. बापरे, आता काय काय बघायचंय कोणास ठाऊक. आता या सुमनताई या कल्पनाला म्हणत असतात, कल्पनाताईंना, काय तुम्ही पण कल्पनाताई, बरं झालं सायलीच्या निमित्ताने तुमचं इथे येणं तरी झालं, नाही तर तुम्ही तर इथे येतच नाही. कल्पनाताई म्हणतात, सुमन, किती व्याप असतात ग त्या घरी, वरचेवर आपण भेटतच असतो की. प्रतिमा त्या म्हणतात, अगं कल्पना, आम्ही येतो ना वरचेवर तिथे, म्हणून भेटत असतो आपण. आणि तसंही आता सायलीची डिलिव्हरी होईपर्यंत जिथे सायली तिथे आपण सगळे. सुमन म्हणते, बाळाच्या येण्याने सगळी माणसं जुळली जातात ना, म्हणूनच बाळाच्या या बातमीला गुड न्यूज म्हणत असतील ना. कल्पना ते म्हणतात, हो हे अगदी खरं आहे. मग प्रतिमा त्या म्हणतात, कल्पना, आपण सायलीची चोरोटी भरायला हवी ना ग. अगं ती काय घरच्या घरीच भरायची असते, तयारी पण नको फारशी. प्रतिमात्याने असं म्हटल्या कल्पनाताई म्हणतात, बरं झालं माझ्या मनातलं बोललीस बघ. प्रतिमात्या म्हणतात, अगं मग आजच भरूयात की. कल्पनाताई म्हणतात, चालेल ना, पण अगं काय आहे ना प्रतिमा, हल्ली ना पूर्णाईचे गुडघे दुखतात बघ, त्यामुळे चोरोटी आपल्या त्या घरी भरूयात का. प्रतिमात्या म्हणतात, चालेल ना, दुपारी निघूयात आपण आज. सुमन म्हणते, एकदा का सायलीची चोरोटी भरली ना की तिची गोड बातमी आपण सगळ्यांना सांगायला मोकळे.
मग तेवढ्यात अर्जुन सायली खाली आलेत. अर्जुन म्हणतो चला जेवायला बसूयात का? सुमन म्हणते अरे हो अर्जुन थांब बसूयात जेवायला, पण सायली तू बस बघू आधी इथे बस, आम्ही काहीतरी डिस्कस करतोय तुझ्याबद्दल, बस बस. सायली म्हणते काय काय चर्चा चालू आहे, काय ठरवताय तुम्ही? कल्पनाताई म्हणतात अगं सायली तुझी चोरोटी भरायची आहे आता आपल्या त्या घरी, पूर्णाई असतील ना मग तिथे. सायली म्हणते हो चालेल ना. मग अर्जुन म्हणतो मम्मा चोरोटी म्हणजे अस्मिताईची भरली तशी का ती? मग कल्पना म्हणतात हो तशीच. अर्जुन म्हणतो वा वा छान छान भरूयात भरूयात. प्रतिमा त्या म्हणतात घरगुती सोहळा असतो बरं का अर्जुन. अर्जुन म्हणतो हो पण तरी सुद्धा तुझ्यासाठी एक कोरी साडी घेऊया तर असं तो बोलणार पुढे तन्वी, तेवढ्यात सायली त्याच्याकडे बघायला लागते. मग अर्जुन लगेच सायली, अर्जुनने तन्वी हा शब्द मागे फिरवताच मग लगेच सायली हा शब्द उच्चारला आणि म्हणाला तुझ्यासाठी साडी घेऊया तर आपण बायको. सायली म्हणते नको नको त्याची काय गरज आहे, माझ्याकडे आहेत ना बऱ्याच साड्या, त्यातली एखादी घालेल की. सुमन म्हणते काय रे अर्जुन, बायकोचं कौतुक करायचं असल्यास लगेच तयार असतो एका पायावर. प्रेक्षकांनो आज मालिकेत भरपूर डायलॉग आहेत बरं का, आधेमध्ये बोलायला जागाच ठेवली नाही आज त्यांनी. अर्जुन आता स्माईल करतो. मग कल्पनाताई म्हणतात सायली आपण एक काम करूयात, जाता जाता घरी म्हणजे घरी जाताना मार्केटमध्ये थांबूया, तुला जे हवं ते घेऊन टाक तिथून. सुमन म्हणते बरं बरं तुम्ही सगळे पुढे व्हा, मी इथलं आवरलं की येते संध्याकाळी. प्रतिमा त्या म्हणतात हो चालेल सुमन. अगं कल्पना आपण ना आता या सगळ्या चर्चा करतात बरं का, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, ते आपलं सीन इथे नुसता रंगवलाय, पण सायली मात्र भारावून गेली आहे यांच्या सगळ्यांच्या या चर्चेमुळे. ती मनात विचार करत असते हे खऱ्या अर्थाने माझं कुटुंब, आत्तापर्यंत मला सायली म्हणून प्रेम मिळालं या सगळ्यांचं, पण तन्वी म्हणून मी जेव्हा समोर येईल यांच्या तेव्हा आणखीन भरभरून प्रेम मला मिळेल. सायलीला आता खूप छान वाटतंय. पण काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, सायली खरंच तन्वी म्हणून या सगळ्यांसमोर इतक्यात येईल का? मला नाही वाटत, जरा सस्पेन्सच वाटतोय या राकेशच्या आल्यामुळे. इकडे आता हा सचिन त्या साक्षीशी व्हिडिओ कॉलवर बोलतोय, आपल्याला जुन्या साक्षीचा आवाज ऐकवलाय फक्त. सचिन व्हिडिओ कॉलवरती साक्षीला म्हणत असतो साक्षी ती अस्मिता माझ्या मेसेजेसला रिस्पॉन्स देत नाहीये, माझे कॉल घेत नाहीये, मी तिला भेटलोच नाही तर प्रियाची न्यूज कशी देऊ तिला. तिकडनं साक्षी म्हणते अरे सचिन तू कितीही कॉल केले ना तिला तरी ती तुला अवॉइडच करणार आहे, तू तिला भेट, ती बाहेर पडली की तिचा पाठलाग कर, तिला गाठ आणि सांग तिला प्रियाबद्दल. सचिन म्हणतो मला असंच काहीतरी करावं लागणार बहुतेक, सुभेदारांच्या घरावर पाळत ठेवावी लागणार, लक्ष ठेवावं लागणार, त्यासाठी मला अण्णांच्या एखाद्या माणसाला अपॉइंट करावं लागेल, पण ना तो माणूस बहुगुणी बाबा की जय मैपत बाबा की जय असं म्हणण्यात बिझी नसेल तेव्हा माझं काम करेल ना. त्यावर साक्षी म्हणते सचिनला हे बहुगुणी प्रकरण वाढलंय करे सचिन खूप. सचिन म्हणतो काही विचारू नकोस साक्षी, हे सगळं भयंकर वाढतंय, तू बोललीस का अण्णांना या बाबतीत? साक्षी म्हणते अरे सचिन मी प्रयत्न केला होता अण्णांशी बोलायचा, पण ते काही माझ्या बोलण्यात नाहीयेत, म्हणजे ते ऐकतच नाहीयेत माझं बोलणं. हे बघ तू न एक काम कर, म्हणजे अण्णांकडे आता उरले जे पैसे आहेत ना ते तुझ्याकडे ठेव, नाहीतर त्या बहुगुणी बाबांच्या नादात सगळे पैसे अण्णा उडवतील. साक्षी आता असं म्हटल्या सचिन म्हणतो अगं पण काय करणार आहे मी. त्यावर साक्षी लगेच म्हणते एक काम कर सचिन, काहीतरी कारण काढ आणि ते पैसे तुझ्याकडे ठेव, अण्णांनी जर ते पैसे देऊन टाकले तर आपल्याकडे काय शिल्लक राहणार, तू ते पैसे तुझ्याकडे ठेव. आणि मग लगेच सचिन म्हणतो बरं बरं तू म्हणतेस ना म्हणून मी अण्णांकडचे सगळे पैसे माझ्या ताब्यात घेतो आणि बहुगुणी बाबाला पैसे त्यांना देऊच देणार नाही मी. साक्षी म्हणते बरं ठीक आहे मी फोन ठेवते आता, आपण लवकरच भेटूयात. सचिन म्हणतो मिस यू ब्युटिफुल लवकर ये. वा रे वा प्रेक्षकांनो, यांना स्वतःला काही करायचं नाहीये पण अण्णांचा पैसा मात्र लुटवायचा आहे. अजबच आहे बाबा कारभार, म्हणजे यांना दमडी पण कमवायची नाहीये पण मैपतचे पैसे मात्र उडवायचे आहेत आणि मैपतलाच व्यवहार शिकवतायत साक्षी आणि सचिन. आजकाल हे अवघड झालं नाही का. असो, तर म्हणूनच मैपत हा उद्योग काढतोय असं म्हणायला हरकत नाहीये. तर बघा आता मालिका आहे, एक मालिका म्हणून आपण एन्जॉय करूया, जास्ती खोलात शिरण्याची काही गरज नाहीये. साक्षीचा फोन ठेवल्यावर सचिन विचार करायला लागतो, हे बरं झालं साक्षी स्वतःच मला सांगते अण्णांचे पैसे स्वतःच्या ताब्यात ठेवा, आणखीन मला काय हवंय. सचिनला आयता पैसा उडवायला मिळालाय, त्याला हवं तसंच अगदी घर आहे प्रेक्षकांनो हे, म्हणजे तो स्वतःही एक गुंड प्रवृत्तीचा आहे आणि त्याला त्याची भेटलेली माणसं पण सगळी अशीच आहेत, पण याच्या आईवडिलाचं काय झालं पुढे ते काहीच दाखवलं नाही त्यांनी. असो, आता शेवटचं सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. आता इथे चोरोटीची तयारी चालू आहे, अर्जुन चैतन्य आणि अश्विन तिघे जण तयारी करतायत, फुलांच्या माळा वगैरे लावतायत. सहज आता विचारतो अश्विन मम्मा आत्या कधी येणार आहे ग. मग कल्पनाताई म्हणतात प्रतिमा येईल थोड्या वेळात, सुमन जरा उशिरा येणार आहे. अस्मिता म्हणते तुम्ही गप्पा नका मारू, चला आवरा लवकर लवकर लावा त्या माळा.
चैतन्य म्हणतो, ए अस्मिताताई, म्हणजे बघ ना, ए मावशी, चोर ओटी म्हणजे चोरासारखी भरायची असते ना कोणाला न कळता. आपण तर मोठा सोहळा करतोय, काय चाललंय? अस्मिता म्हणते, अरे मोठा सोहळा वगैरे नाही, घरातलीच माणसं आहे. आपण कुठे कोणाला जास्ती बोलवतोय? आणि हे सगळ्या माळा वगैरे आपल्यासाठी आहे. आणि तसंही मी छान छान साडी नेसून कधी मिरवणार? अर्जुन म्हणतो, वा वा वा, माझी बायको तिथे बसली असेल बिचारी शांत, आणि तू मिरवणार काय? अस्मिता म्हणते, म्हणजे काय, मीच मिरवणार. तेवढ्यात आता सायलीला अचानक लहानपणीच्या खुणा दिसायला लागतात. म्हणजे ती छोटी तन्वी यांच्या घरभर कशी फिरायची ते दुसर दुसर तिला दिसायला लागतं. यांचं सगळ्यांचं ते डेकोरेशन वगैरे सुरू असताना सायली आता त्या तन्वीकडे बघत असते, अशी इकडे तिकडे. ती तन्वी पळत असते आणि प्रताप तिला म्हणत असतात, तन्वी पळू नकोस, अशी थांब जरा. म्हणजे तिला असे भास होत आहेत प्रेक्षकांनो. तिला असं वाटतंय की तिच्या समोरच ती छोटी तन्वी आहे आणि अशी इकडून तिकडे उड्या मारतीये. आणि आता अचानक अर्जुनचं लक्षच जातं सायलीकडे. सायली आता अशी डोक्याला धरून बसलेली असते, तिला ते भास होत आहेत म्हणून. अर्जुन तिच्याकडे बघतो आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढचा प्रोमो आहे ना, या प्रोमोत त्यांनी सांगितलंय, तो जो आलेला मारेकरी आहे ना, तो राकेश आहे. प्रेक्षकांनो, तो वेगळाच कॅरेक्टर होता बरं का. म्हणजे ते कॅरेक्टर वेगळ्याच एका माणसाने केलं होतं आणि आता नवीन राकेश वेगळाच घेतलाय त्यांनी. आणि राकेश हे पात्र खूपच असं असमंजस, इमॅच्युअर्ड असं घेतलं होतं बरं का त्यांनी. पण हा राकेश खूपच स्मार्ट आहे. तुमच्या सगळ्यांचा अंदाज बरोबर निघाला. पूर्णाजीने सायलीला काहीतरी दागिना दिलाय चोरोटीसाठी, आणि इकडे हा राकेश आल्यावर हे सुभेदार त्याचे स्वागत करतात आणि म्हणतात, अरे वा राकेश, आलास तू, वा, चला स्मितचा आणखीन एक मामा आला, असं अस्मिता म्हणते. आणि हा राकेश मनात विचार करतो, काय मूर्ख आहेत हे सगळे सुभेदार, मी यांना बर्बाद करायला आलो आणि हे माझं स्वागत करतात. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये भरपूर ट्विस्ट आणि टर्न आता येणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय हे सगळे एपिसोड बघून मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येत्या रविवारी आपलं ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोड बघायला चुकवू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का मंडळी. चॅनलला ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केले त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा. टेक केअर बरं का मंडळी. धन्यवाद.